शिवजयंतीनिमित्त राहुल गांधींची एक्सपोस्ट जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराजांना राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली, भाजपकडून टीका। हा फक्त महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा अपमान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका, राहुल गांधींनी माफी मागावी, शिंदेंची मागणी। हे हिरवे साप आहेत, नेहमीच आमच्या शिवरायांचा द्वेषच करतात, राहुल गांधींनी देशाची शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे, राहुल गांधींच्या पोस्टवर नितेश राणेंची टीका। राहुल गांधी कळत नकळत महापुरुषांचा अपमान करत असतात, भाजप आमदार भातखळकरांची राहुल गांधींवर टीका, शिवरायांच्या जयंतीला राहुल गांधींनी केलेली श्रद्धांजलीची पोस्ट मागे घ्यावी, भातखळकरांची मागणी। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे, त्यांचे अपमान करणाऱ्यांचं मुंडकं छाटा, त्याच मुंडक्यांची माळ तुळजाभवानीच्या गळ्यात घाला, कालीचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य। राहुल गांधींच्या एक्स पोस्टवरून भाजपनं टीका केली, हा दुटप्पीपणा, पंतप्रधान मोदींनीही जयंती दिवशी श्रद्धांजली वाहिली, विजय वडेट्टीवारांचा आरोप। राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, आमदार संजय गायकवाड यांची मागणी, राहुल गांधींना शिवाजी महाराजांची जयंती आहे की पुण्यतिथी हे सुद्धा माहिती नाही, हे निषेधार्ह असल्याचं गायकवाडांचं वक्तव्य। मुंडे हत्या प्रकरणात साक्षीदार तपासण्यास सुरुवात, बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाला सुरुवात केली। आरोपी कोण हे पोलिसांना माहिती, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा गंभीर आरोप। जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाही तोपर्यंत संतोष देशमुख हत्येच्या शोधाला दिशा मिळणार नाही, अंजली दमानी यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। अंजली दमानी यांनी पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटं बोलून GR काढलेल्याचा केलेला आरोप चुकीचा, त्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटं आरोप करत असल्याचा मंत्री धनंजय मुंडेंचा खुलासा। मंत्री भरत गोगावले यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं, रायगडचे पालकमंत्री पद मिळावं यासाठी विठ्ठल रुक्मिणी मातेला गोगावलेंनी घातलं साकडं। औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जप्त करा, अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाचा आदेश, भूसंपादनानंतर शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला दिल्यानं शेतकऱ्यांची न्यायालयात धाव। परभणीच्या राणी सावरगाव इथे श्री रेणुकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गतिरोधक तात्काळ काढावेत, यासाठी गतिरोधकावर झोपूनच आंदोलन। यवतमाळमध्ये जहाल नक्षलवाद्याला पोलिसांकडून अटक, दिलीप उर्फ तुलसी मेहतो असं या नक्षलवाद्याचं नाव, तो गेल्या 13 वर्षांपासून यवतमाळ शहरात राहत होता। जिनिंगमध्ये कापसावर पाणी मारतानाचा व्हिडिओ काढल्याने एकाला मारहाण, यवतमाळमधील प्रकार, जिनिंग मालकाविरोधात रोष व्यक्त, राळेगाव पोलिसात गुन्हा दाखल। शिवजयंतीचं औचित्य साधून शिर्डीतील छत्रपती शासन संघटनेनं केली पीडित कुटुंबाला लाखो रुपयांची मदत। अकोल्यात क्रिकेटर ऑनलाईन सट्ट्यासाठी लागणारा ID तयार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी घेतलं ताब्यात, 33 जण अटकेत। यवतमाळच्या वणीमध्ये एका तंबाखू तस्करावर पोलिसांची धाड, कारवाईत 1,06,000चा तंबाखू जप्त, एका तरुणालाही अटक। सांगलीतल्या म्हैसाळ कागवड रोडवर कर्नाटकची बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, अपघातात 16 महिला जखमी, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश। दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष, साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील 3 वरिष्ठ अधिकारी दिल्लीमध्ये तळ ठोकून। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।